नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ज्वारीच्या पिठाचा मस्त असा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी पोटभरीचा पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, 1 वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि छोटी वाटी मी इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं का त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर अगोदर 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा 1 वाटी घातलेली आहे आणि वरतून असं थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला किती पाणी लागणार आहे मी ते तुम्हाला सांगणारच आहे पुढे. तर आता त्यासाठी आपल्याला इथे काही भाज्या घ्यायच्या आहेत. तर थोड्याशा आपल्याला ह्या तेलावर परतवून घ्यायच्या आहेत. तर कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी, जिरं घालायचे. मी इथे 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालायच्या, कांदा घालायचा, गाजर घालायचं, टोमॅटो घालायचा आणि तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. तर एकदम पौष्टिक असा हा पदार्थ होतो. तर इथे मी मटार जे आहेत का ते असे चॉपरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत. तर सगळाले मटार मी इथे वापरलेले नाहीत. थोडेसे तुम्ही हे मिक्सरला सुद्धा बंद चालू करत वाटून घेऊ शकता. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. गॅस मोठा करूनच आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत. अगदी आपल्याला ह्या भाज्या शिजवून वगैरे घ्यायचे नाहीत. त्याचा क्रंच तसाच राहिला पाहिजे. थोड्याशा भाज्या थंड करायच्या आणि त्या आपल्या बॅटरमध्ये घालून घ्यायच्या आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. आता बघू शकता बॅटर घट्टसर वाटत आहे मला. तर आपण भाजायला मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मी इथे आपल्या पिठाच्या अंदाजाचं इथे मीठ घालत आहे. तर पुन्हा मी इथे पाणी घातलेलं आहे. तर मला इथे टोटल मिळून एक 3 वाट्या पाणी लागलेलं आहे. ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं का त्याच वाटीने मला इथे 3 वाट्या पाणी लागलेलं आहे. तर आता गॅसवर तवा ठेवायचा. तवा अगदी छान कडकडीत गरम करायचा आणि तव्याला छान असं तेल पुसून घ्यायचं आहे आणि आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हे धिरडी जी आहेत का ती पसरवून घ्यायची आहेत. तर आज आपण ज्वारीची धिरडी बघत आहोत. त्याला 1 मिनिट असं मोठ्या परातीने झाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लगेच हे उलटवून घ्यायचे आहेत. तर छान सर्व बाजूनी अगोदर भाजून घ्यायचं आणि नंतर उलटवून घ्यायचे. तर जसं हे धिरडं भाजल्या जाईल तसं हे धिरडं उलथायला पण सोपं जातं. तर आता आपण काय करूयात, तवा माझा मोठा असल्यामुळे मी याला थोडंसं सरकवून हे जे धिरडं आहे का ते छान असं भाजून घेते. तर बघू शकता अलीकडल्या बाजूला थोडंसं कच्चं वाटत आहे. तर आपण हे छान कोरडं होईपर्यंत छान असं भाजून घेऊयात. बघू शकता मस्त असं धिरडं भाजलेलं आहे. थोडासा मोठा गॅस केलता मी, त्यामुळे थोडंसं हे धिरडं छान असं भाजून झालेलं आहे. थोडंसं तुम्हाला करपल्यासारखं दिसत आहे. तर मी हे दुसरं पण धिरडं करून घेतलेलं आहे. बघू शकता हे धिरडं एकदम मस्त असं झालेलं आहे. तर थोडासा आपण भाजते वेळेस गॅस थोडा कमी ठेवा. कारण अगोदर हे भाजल्या जात नाही आणि नंतर करपायला सुद्धा वेळ लागत नाही. त्यामुळे हे जे आहे का धिरडं व्यवस्थित असं आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. छान अशी आपली ही धिरडी तयार होतात. तर आता आपण ही अशीच ह्या पद्धतीने सर्व करून घेऊयात. तर इथे मी दह्याची चटणी केलेली आहे त्यासोबत खायसाठी. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चटणीसोबत सर्व्ह करू शकता किंवा किंवा असेही खाऊ शकता. कारण आपण याच्यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे आणि सर्व भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत. त्यामुळे एकदम पौष्टिक अशी ही धिरडी तयार होतात. मस्त अशी ज्वारीच्या पिठाची आहे. तर पचायलासुद्धा हलकी-फुलकी आहे. तर रात्रीच्या जेवणाला सुद्धा तुम्ही बनवू शकता. मस्त असा हा झणझणीत बेत नक्की करून बघा. अगदी कुरकुरीत ही धिरडी होतात. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा जो व्हिडिओ आहे का तुमच्या मित्र शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.